अशी जर भेंडी तुम्ही मुलांच्या डब्याला दिली ना, शाळेच्या डब्याला, तर मुलं म्हणजे डबा एकदम चाटून पुसून आणतील घरी, एवढी स्वादिष्ट ही भेंडी लागते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपण भेंडीची भाजी बनवतो आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि सकाळच्या घाईमध्ये पटकन करता येईल अशी। आधी जर भेंडी कापलेली असली ना तर एकदम 5 मिनिटांमध्ये ही भाजी होऊन तयार होते। तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। भेंडीची भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे। तर मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली। तर आपल्याला भेंडी आता गोल न कापता अशी लांब आकारामध्ये कापून घ्यायची आहे। तर आधी पुढचं मागचं हे देठ काढून घ्यायचं आणि नंतर असं उभं कापायचं आहे भेंडीला। जास्त मोठी असली ना तर 2-3 तुकडे असे करून घ्यायचे। ही भेंडी जास्त मोठी नाहीये म्हणून मी अशी उभी 2च तुकड्यांमध्ये करणार आहे आणि आडवी घेतली तर 4 भाग करणार आहे, अशी आणि अशी। भेंडी सर्व आपली कापून झालेली आहे। आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटणामध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूणच घेतलेला आहे, बस एवढ्याच आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 लसूणच्या पाकळ्या आहेत, मोठ्या आहेत या। हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे। असं जाडसर वाटण तयार करून घेतलं, तुम्ही कुटून सुद्धा घेऊ शकता। इकडे कढई ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी। तर तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं जास्त टाकायचं। तेल छान तापलेलं आहे, थोडंसं जिरं घालून घेऊ। जिरं छान तडकलेलं आहे। आता लगेच याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे। भेंडी परतवायची थोडी, 1 मिनिटभर भेंडी छान परतवून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं लसूण आणि मिरचीचं, ते टाकून घ्यायचं आहे। तर हे आता छान असं परतवून घेऊ। कधी पण आहे ना, वाटण आपण जेव्हा असं घालतो ना भेंडीमध्ये, तर भेंडी आधी थोडीशी परतवून घ्यायची आणि नंतर वाटण घालायचं। जर आपण सुरुवातीला वाटण घालून घेतलं ना मिरची आणि लसूणचं, तर ते खाली पूर्ण लागतं आणि भेंडी व्यवस्थित परतली जात नाही आणि व्यवस्थित शिजत सुद्धा नाही, वाटण सुद्धा जास्त जळून जातं। भेंडी व्यवस्थित अशी परतवून घेतली, त्यासोबत आपलं जे वाटण घातलं होतं ते सुद्धा व्यवस्थित असं परतलं गेलं, जळलं नाही, काही नाही आणि जसं होतं तसं त्याचा सुगंध एकदम छान येतोय। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू। अगदी थोडासा गरम मसाला, हळद घालू थोडीशी। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता आपल्याला याच्यावर फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भेंडी अशी वाफवली जाईल, थोडी मऊ होईल। 2 मिनिटं झालेली आहेत आणि बघा व्यवस्थित अशी भेंडी आपली वाफून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच भरून दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। हा कूट मी शेंगदाणे भाजून आणि जाडसर करून घेतलेला होता। हा कूट व्यवस्थित असा परतवून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक भेंडीच्या तुकड्याला लागेल आणि मग भेंडी खाताना एकदम अशी चविष्ट आणि कुरकुरीत लागते कूट घातल्यामुळे। तर 2 मिनिटं छान असं कूट घालून परतवून घेतलं। गॅस बंद करून द्यायचा आहे, कारण भेंडी आपली छान अशी मऊ झालेली आहे। तयार आहे आपली मस्त अशी भेंडीची भाजी। जी खाताना ती भेंडी आहे ना, ती मस्त अशी थोडीशी मऊसर लागते आणि तिच्यामधलं कूट जे असतं ना, ते मस्त असं क्रिस्पी लागतं। भेंडी कापून तयार असली ना तर एकदम 5 मिनिटात ही भाजी तयार होते। तर सकाळच्या घाईमध्ये एकदम करायला सोपी अशी ही भाजी आहे।
आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.